तुम्ही पण बासुंदी घट्ट करण्यासाठी किंवा रबडीदार बनवण्यासाठी कॉर्नफ्लॉवर किंवा मिल्क पावडरचा वापर करता का? जर तुम्ही मिल्क पावडर किंवा कॉर्नफ्लॉवरचा वापर करत असाल ना, तर आजची ही रेसिपी एकदा नक्की बघा. कारण ही रेसिपी पाहिल्यानंतर तुम्हाला बासुंदीमध्ये कॉर्नफ्लॉवर किंवा मिल्क पावडर घालण्याची गरज पडणार नाही. आज आपण बिना कॉर्नफ्लॉवर, बिना मिल्क पावडर फक्त आणि फक्त दुधापासून एकदम मलाईदार, घट्ट आणि रबडीदार बासुंदी बनवणार आहोत. चला तर मग एकदम सोप्या पद्धतीने रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे 2 लिटर दूध. इथे तुम्ही कोणत्याही दुधाचा वापर करू शकता. इथे मी घरामध्ये जो रेग्युलर दूध येते ना म्हशीचं, त्या दुधाचा वापर केलाय. तर सगळ्यात आधी गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 2 लिटर दूध ॲड करून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी कढई घेतली, पण कढई छोटी झाली, त्यामुळे इथे मी 1.5 लिटर दूध कढईत ॲड केलेलं आहे आणि अर्धा लिटर दूध इथे मी पातेल्यामध्ये साठवून घेणार आहे. जसं कढईतलं दूध थोडंसं कमी होईल तसं आपण पातेल्यातल्या दूध याच्यात ॲड करून घेऊया. तुम्ही असं करू नका. एक मोठी कढई घ्या आणि एकत्रच तुम्ही हा दूध पूर्ण आटवून घ्या. पण मी आता एकदा ॲड केल्यामुळे परत परत भांडे भरवायचे नव्हते मला, म्हणून मी परत काही मोठी कढई घेतली नाही. तर बघा इथे मी दूध थोडंसं आटवून घेतलं. त्यानंतर त्याच्यामध्ये 12 ते 15 केसरचे धागे ॲड करून घेतलेले आहे. केसरमुळे बासुंदीला खूप सुंदर फ्लेवर, खूप सुंदर असा कलर येते. आता परत आपल्याला याला कंटिन्युअसली ढवळून जोपर्यंत दूध 2 लिटर दुधातला 3 पाव दूध राहत नाही ना, तोपर्यंत दुधाला आटवून घ्यायचं आहे. आणि असं नाहीये की तुम्ही कंटिन्यू ढवळून याला शिजवायला पाहिजे. तुम्ही कामं करत करत कमी गॅसवर पण दुधाला आटवून घेऊ शकता. पण तसं केल्याने खूप जास्त वेळ जाते. त्यामुळे कंटिन्युअसली आपल्याला ढवळून जर दुधाला आटवून घेतलं ना, तर खूप कमी वेळेमध्ये जवळपास 25 ते 30 मिनिटामध्ये आपली बासुंदी बनून तयार होते. त्याच्यासाठी ना मी कंटिन्युअसली याला ढवळूनच दुधाला आटवून घेतलेलं आहे. बघा कढईत भरपूर दूध कमी झालेलं होतं, तर मी पातेल्याचं दूध पण पूर्ण याच्यात ॲड करून घेतलेलं आहे. आता परत आपल्याला याला कंटिन्युअसली ढवळून जोपर्यंत पूर्णपणे दूध आटत नाही, तोपर्यंत दुधाला मी आटवून घेणार आहे. सोबतच आपण थोडेसे ड्रायफ्रुट्स कट करून घेऊया. तर इथे मी जवळपास 5-6 पिस्ता, 5-6 काजू आणि 5 ते 6 बदाम घेतलेले. एकदम बारीक-बारीक कट करून घ्यायचा. जेवढं छान बारीक करता येईल ना, तेवढं छान बारीक करायचं आहे. कारण बासुंदीमध्ये ना खूप जास्त मोठे ड्रायफ्रूट छान वाटत नाही. एकदम बारीक कट करायचे. कारण बासुंदी एकदम स्मूथ असते, रबडीदार असते. त्याच्यामुळे ना ड्रायफ्रुट्स एकदम बारीक कट करायचं. त्यासोबतच बघा थोडेसे ते मी इलायची पावडर पण बारीक करून घेतलेले. मध्ये-मध्ये मी दुधाला पण ढवळत आहे, म्हणजे बुडाला लागणार नाही त्याच्यासाठी. आणि सोबतच थोडंसं इलायची पावडर बारीक करून घेतलेले आहे. ड्रायफ्रुट्स कट करून घेतलेले. आता तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी आपलं दूध पूर्णपणे आटलेलं आहे. म्हणजे 2 लिटर दुधातलं आता फक्त 1 लिटर दूध राहिलेलं आहे आणि तुम्ही दूध बघू शकता किती सुंदर दुधाचा कलर आलेला आहे केसरमुळे. पूर्णपणे दुधाचा कलर चेंज झालेला आहे आणि दूध पण छान असं घट्ट दाटसर दूध तयार झालंय. आता या स्टेजवर याच्यामध्ये अर्धी वाटी साखर ॲड करून घ्यायची आहे. फ्रेश इलायची कुटून घेतलेलं पावडर ॲड करून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला 10 ते 15 मिनिटापर्यंत दुधाला आटवायचं आहे. खूप जास्त वेळ नाही, फक्त 10 ते 15 मिनिटापर्यंत मीडियम गॅसवर दुधाला आटवून घ्यायचे. 15 मिनिटामध्ये दूध खूप छान असा रबडीदार, मलाईदार आणि दाटसर दूध बनवून तयार होते. याच्यामध्ये तुम्हाला अजिबात कॉर्नफ्लॉवर किंवा मिल्क पावडर ॲड करायची गरज नाहीये. फक्त दुधापासूनच आज आपण ही एवढी छान बासुंदी बनवून तयार करणार आहोत. तुम्ही ही बासुंदी उपवासाला पण खाऊ शकता. इतकी सुंदर होते. तर मी ही कढई ना बासुंदीची दुसऱ्या गॅसवर ठेवून घेतलेली आहे आणि आता आपण या गॅसवर ना ड्रायफ्रुट्स भाजून घेऊया तुपामध्ये. त्याच्यासाठी गॅसवर एक पॅन ठेवलेले आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमचा तूप ॲड करायचं आहे आणि आपण कट करून घेतलेले सगळे ड्रायफ्रुट्स ॲड करून घ्यायचे. तर बघा इथे मी थोडेसे पिस्ता, काजू, बदाम ॲड करून घेतलेले आणि एक चमचाभर चारोळी पण ॲड केलेली आहे. आता हे सगळे ड्रायफ्रुट्स आपल्याला तुपामध्ये 2-3 मिनिटासाठी परतून घ्यायचे. खूप जास्त डार्क कलर होईपर्यंत भाजायचं नाही. फक्त थोडंसं कलर चेंज होईपर्यंत आणि एक हलकासा सुगंध सुटेपर्यंत आपल्याला हे ड्रायफ्रुट्स भाजून घ्यायचे आहेत. ड्रायफ्रूट छान भाजलेत. आता आपण हे ड्रायफ्रुट्स बाजूला ठेवूया आणि परत ही दुधाची कढई याच गॅसवर ठेवून घेऊया. आता दुधाला थोडंसं आपण आधी ढवळून घेऊया, कारण याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स ॲड केल्यानंतर पटकन दूध वर येते आणि दूध सांडण्याचे खूप चान्सेस असतात अशा वेळेला. म्हणून गॅस एकदम कमी ठेवायचा. दुधाला आधी छान ढवळून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण भाजून घेतलेले ड्रायफ्रुट्स ॲड करून घ्यायचे. तुम्ही इथे बघू शकता मी ड्रायफ्रुट्स ॲड केल्यानंतर किती पटकन दूध वर आलेलं आहे आणि बघा इथे मी थोडं थोडं करून पूर्ण ड्रायफ्रुट्स ॲड करून घेतलेला आहे. आता कंटिन्युअसली याला ढवळून 5 मिनिटापर्यंत शिजवून घेऊया आणि त्यानंतर बघा आता दुधाची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे बघू शकता. एकदम परफेक्ट अशी बासुंदी इथे बनवून तयार झालेली. याच्यापेक्षा जास्त घट्ट करायची नाही. जर खूप जास्त घट्ट केली ना, थंड झाल्यानंतर अजून घट्ट होते आणि मग तिचा टेक्स्चर खीरसारखं होते. मग ती खायला किंवा प्यायला व्यवस्थित लागत नाही. जर तुम्हाला पुरीसोबत खायची असेल ना, तर तुम्ही एकदम घट्ट बनवा, जसं खीर असते तशी बनवा.
पण जर तुम्हाला अशीच प्यायची असेल ना, तर सेम याच पद्धतीची तुम्ही बासुंदी बनवून बघा. खरं सांगते अप्रतिम टेस्ट आहे. तुम्ही याचा टेक्स्चर बघा. किती छान अशी दाटसर, रबडीदार, मलाईदार अशी बासुंदी बनवून तयार झालेली आहे. आता याच्यावरून थोडेसे बारीक कट करून घेतलेला पिस्ता ॲड करायचं आहे, थोडंसं बदामचे काप, थोडंसं केसर ॲड करायचं आहे आणि इथे आपली मस्तपैकी रबडीदार, मलाईदार अशी बासुंदी बनवून तयार झालेली आहे. एकदम सिंपल रेसिपी आहे. पण तुम्ही या पद्धतीने नक्की एकदा ही बासुंदी घरामध्ये बनवून बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल. तर कशी वाटली रेसिपी? आवडली की नाही? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल ना, तर व्हिडिओला एक लाईक करा. त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.